हॅलो, वेलकम बॅक टू डे 45. और तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करताय की लाईक यूट्यूबवर चॅनल चालू करायचं आहे का, यूट्यूबवर कसं अपलोड करायचं आहे, काय अपलोड हे करायचं आहे. प्लीज फॉलो मी. फॉलो म्हणजे मला फॉलो करा. लाईक मी पण एक इंट्रोवर्ट आहे आणि मी पण तेच चाललं आहे, माझी जर्नी चालू आहे. आजचा डे आहे 45 कंटिन्यूज. म्हणजे काही पण मी व्हिडिओज बनवतो आहे आणि पोस्ट करतो आहे, कारण की ॲट द एंड मला हा कॅमेरा फिअर काढायचा आहे माझ्यामधून. तर हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे राजदीप अँड चॅनलचं नाव आहे घेऊन टाक. घेऊन टाक पण मी असं यामुळंच एक मराठी नाव आहे आणि मराठीमध्ये मोस्टली घेऊन टाक करून जास्त बोलतात, तर मला पाहिजे होतं की लाईक असं लोकांच्या तोंडात असा शब्द असायला पाहिजे की इफ कोणी पण म्हणजे नॉर्मलच्या नॉर्मल याच्यात पण असं एक शब्द असायला पाहिजे की घेऊन टाक. तर त्यामुळे मी या चॅनलचं नाव टाकलं घेऊन टाक रे. ते नॉर्मल टू नॉर्मल बोलताना पण आपल्याला एक हे होतं ना की लाईक हां घेऊन टाक रे, घेऊन टाक. आपण बोलतो ना लाईक तुला आवडलं तर घेऊन टाक आणि हे. तर त्यामुळं मी माझं चॅनलचं नाव घेऊन टाक ठेवलं आहे. तर सगळ्यांच्या तोंडात असं राहण्यासाठी. येस, खूप ह्याच्यात आणि आपल्या जीवनातून पण सगळ्यांनी खूप काय घेऊन टाकलं आहे, तर त्यामुळं पण मी एक हे गेलं आहे चॅनलचं नाव. आणि आज त्याच्यात काही नाही भाई, मी आत्ता फ्री झालो आहे ऑफिसच्या ह्याच्यात. फ्री पण नाही, काम चालू आहे. फ्रायडे, आणि फ्रायडे सगळ्यात बेकार दिवस असतो लोकांना. म्हणजे ॲज अ डिझायनर माझ्यासाठी तर फ्रायडे इज द वर्स्ट डे. कारण की सगळे लोक फ्रायडेला जागतात की मंडेला मीटिंग आहे तर फ्रायडेला काम करायचं आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे. कोणाला या लोकांना जोश येतो माहीत नाही की फ्रायडेला या लोकांना काम करायचं करून, आणि सगळं काम फ्रायडेलाच करायचं आहे. तर वीकेंडची आपली लागलेली तर आहे. खूप सॉरी. आणि लोक मला विचारत होते की मी काल आजचा व्हिडिओ जे अपलोड केलेला आहे, ज्यात लाईक माझा एवढा खर्च कसा झाला बाईकचा खर्च मोस्टली नॉर्मलच आहे. कारण की 300cc, इफ तुम्ही 300cc बाईक घेताय, 400cc, तुम्ही पकडून चाला की तुमचा एक खर्च म्हणजे सर्व्हिसिंग कॉस्ट 8,000 ते 9,000 येणारच. तुम्ही ब्लाइंडली पकडूनच चाला. म्हणजे वर्षातून 2 वेळा पण सर्व्हिसिंग केले तुम्ही, पकडून चाला की 30,000 रुपये पकडून चालायचं. वर्षाचे 30,000 रुपये सर्व्हिसिंगसाठी पकडून चालायचं. कारण की कसं आहे की लाईक एक मोस्टली नॉर्मल सर्व्हिसिंग 7-8 हजाराची होती, 7-8. आणि बाकीचे 10,000 रुपये ते वेड अँड टेअरमध्ये काय झालं म्हणजे काय तुटलं फुटलं. आता माझ्या याच्यात कसं की कार्बोरेटर माझा खराब झालेला आहे, तो एक वेड अँड टेअर असेल माझ्यासाठी. कसं की माझं एक्सपल्सचा मोस्टली खर्च 3,000 रुपयाचाच होतो. 3,000, हां, 3,000चाच खर्च होतो सर्व्हिसिंगचा याचा. आता तो वेअर अँड टेअर, त्याचा पण वेअर अँड टेअरचा आता खर्च आहे लाईक 4,000 रुपयाचा. त्याचा एक्स्ट्रा वेअर अँड टेअर आहे. पण वर्षातून एकदा असं साईडमध्ये एक 10,000 रुपये तुम्ही बाईकच्या वेअर अँड टेअरसाठी साईडमध्ये काढून ठेवा. इफ तुम्ही बाईक ओन करताय का काय पण. कारण की ॲट द एंड तो तुमच्या डोक्यात नसतं. नाहीतर एकदमच खर्च एकदम मोठं बिल येतं ना, त्यावेळेस तुम्हाला वाटतं की लाईक एवढा मोठा बिल कसा आलं आहे. तर त्यामुळे बोलतो की लाईक इफ तुमची बाईक वर्षातून 2 वेळा सर्व्हिसिंग होत असेल का 3 वेळा सर्व्हिसिंग होत असेल, इफ 3 वेळा सर्व्हिसिंग होतील 8-8 हजाराची होत असेल, तर तसे 8-8 बाजूमध्ये काढा आणि एक वेगळे 10,000 रुपये तुम्ही साईडमध्ये ठेवा. ऑलमोस्ट तुम्हाला एक 35,000 to 40,000 तुम्ही साईडमध्ये नुसतं वर्षाचे काढून ठेवा बाईकच्या मेंटेनन्ससाठी. इफ तुमचं मेंटेनन्स म्हणजे त्यात कसं होतं की लाईक हे सगळं वेड अँड टेअरच आलं ना की लाईक तुम्ही काय त्याच्यात सर्व्हिसिंग केलं, हे केलं, ते केलं. त्यामुळं आता माझं पण एक बजेट असतो. लाईक माझा माहिती आहे की लाईक मला वर्षातून 2 वेळा माझी बाईक सर्व्हिसिंगला जाते, 2 का 3 वेळा माझी बाईक सर्व्हिसिंगला जाते. त्यात ऑइल चेंज हे करत माझं नॉर्मल एक 3,500चा, एक्सपल्सचा 3,500चा खर्च होतो. माझा बुलेटचा पण 4,500पर्यंत होऊन जातो. पण यावेळेस 2,000 एक्स्ट्रा झालेत कारण की कार्बोरेटर माझा खराब झालेला. तसंच माझं बाईकचं एक्सपल्सचं पण सेम सेम गोष्ट झाली की लाईक वेअर अँड टायर आफ्टर 15,000 किलोमीटरनंतर एक वेअर अँड टायर झालं आहे. त्याचं हे काय इंजिन फास्टनर का काय, तर इंजिन हे तो रॉड येतो तो तुटला गेला. तर तो ॲक्च्युली रॉड 1,000 रुपयाचाच आहे. पण त्याचं म्हणजे लेबर चार्जेस 2,000 रुपये. 2,000 रुपये लेबर चार्जेस आहेत. तर त्यात सगळं होतं. तर त्यामुळं तो खर्च वाढतो. तर आता ते हे समजा की लाईक तुम्ही मोठी CC बाईक घेताय तर तुम्हाला एवढे पैसे साईडमध्ये ठेवायचे. न तर लोक रडतात. एक तर लोक 150 नाही तर स्कूटर याच्यातून का डायरेक्ट 400cc घेतात. त्यानंतर त्यांची सर्व्हिसिंग कॉस्ट एवढी मोठी आहे, ती लोक रडतात की भाई एवढं का सर्व्हिसिंग आहे. कारण की तुम्ही कधी बाईकच ओन नाही केलेली असते.
मी सिरियसली मला नाही माहीत, मी आता वाटतं मी ऑफ जरा झालो आहे माझा कॉन्टेंटपासून. आय थिंक सो. हे काय, कारण की काय होतं की खूप जणं बोलतात की लाईक एक्सपेन्सिव्ह आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, एक्सपेन्सिव्ह आहे सर्व्हिसिंग. कारण की त्यांनी कधी 400cc ची बाईक घेतलीच नसती. 400cc ची मोस्टली सर्व्हिसिंग 800-9,000 रुपयेपर्यंत होते म्हणजे होतेच नॉर्मली. तर हे आहे नॉर्मली होऊन जाते, कारण की ब्रेक्स माग येत आहेत, पार्ट्स माग येत आहेत, सगळं माग जसं जसं मोठी CC जसं जसं वेअर अँड टेअर आणि त्याचं सगळं मोठमोठं होतं. तर मग बिल पण मोठमोठं होतं आहे. मग आता बघू आता कसं आहे. आपल्याला अजून रॉयल एनफिल्डला हे बसवायचं होतं, काय रॉयल एनफिल्डला सीट बसवायची होती. ते मी आता बघेल आज नाही तर उद्या, कारण की मला अजून माझं खूप सारं काम पेंडिंग आहे. अरे हो, आणि मला एवढा कंटाळा आला ना, दाखवतो मी नुसतं इथं बसून आहे ना, मला लाईट लावायचा पण कंटाळा येत होता. तर मी नुसतं एक उठल्यानंतर इथं एक हे बघा, लिटरली या लाईटमधून सगळा प्रकाश येतोय. मला उठून इतरची लाईट लावायचा खूपच कंटाळा आलेला. तर हे, कारण की काय होतं की लाईक ही लाईट लावला ना, हे बघा डोळ्यावर हे येऊन जातं. मग मला असं ठेवावं लागतो चष्मा, की डोळ्यावर काय म्हणजे लाईटचा प्रकाश नाही आहे. नाही तर असं केलं तर बघा डोळ्यात डोळे, तर हे असं ठेवावं लागतं मला नेहमी. मग ते डोकं असं करून बोलायला लागतं. तर तेच आहे. तर बघू आता पुढे अजून कसं करतोय आपण. अँड स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की मला काही करून 200 सबस्क्राईबर्स तर पाहिजे डिसेंबर एंडपर्यंत. सो स्टे ट्यून विथ मी, माझ्याबरोबर ट्यून राहा. आणि हां, तुम्ही पण इंट्रोवर्ट आहे आणि विचार करताय की लाईक चॅनल चालू करायचा, प्लीज फॉलो मी आणि बिंदास चालू करा. कोणाचा विचार करायचा आहे करा बिंदास, आणि यस मला फॉलो करा मेन. त्यानंतर तुम्ही चॅनल चालू करा, मेन मला फॉलो करा मला. then चलो भेटू जरा वेळात. अँड वेलकम टू डे 45. परत हा 45 डे चालू आहे. जरासा मला एक डाऊट होता, लाईक आता माझा गोप्रोचा जो माउंट असतो, तो हेल्मेटला लागतो, तो चिन माउंट, तो माझा तुटला गेला आहे. हा, तर मला त्याच्या जागेवर रिप्लेसमेंट काय काय आहे का? हा वाला माउंट आहे माझ्याकडे, बट दिस इज द बेस्ट माउंट. कारण की कसं की हा बेंड होतो, म्हणजे एक मिनिट, हे कसं की असं केलं त्याला कसं हा बेंड होतो. तर हा ॲडव्हेंचर एजला परफेक्टली लागून जातो. ॲडव्हेंचर जेवढेही आहेत त्यांना तो परफेक्टली लागतो. आणि एक हा आहे, इग्नोर ऑल, आजूबाजूचं इग्नोर करा. तर आणि एक हा आहे, हा लागत नाही, एवढा नीट नाही त्याच्यावर फिट होत हेवालं, कारण की हे बेंड नाही होत ना, काही नाही होत. तर हे नॉर्मल हेल्मेटसाठी हावाला माउंट बेस्ट आहे, पण ॲडव्हेंचरसाठी हावाला बेस्ट आहे. पण याचं कसं झालं की माझं इथंची साईड परत तुटली गेली आहे. मला फास्टॅगने जोडलेलं परत तुटलं गेलं आहे. तर याचं मेन ड्रॉबॅक काय बोलू केला तुम्ही, याला जे माउंट असतं याला, हे पुढचं हेवाला कसं आहे हेवाला, तर हे याला असतं ना बेस्ट झालं असतं. कारण की जे माउंट कसं की याच्यातून फटकणी काढा, फटकणी आहे याच्यात म्हणजे जे माउंटचं कसं आहे की तुम्ही याला स्लाईड करा आत, इथं आत स्लाईड करा आणि ते बरोबर काढण्याच्या वेळेस पण इझी, आणि परत आत टाकायचं असेल तरी इझी आहे. पण याच्यात कसं आहे की ह्याच्यात आहे ना, तुम्हाला हे स्क्रू जास्त टाईट झालं तर इतरचं हे तुटून जातं. हे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे याच्यात. इफ कोणाकडे ऑप्शन असेल म्हणजे जे माउंट डायरेक्ट असावं हे करायला, तर प्लीज सांगा मला, आय विल. पण मला ना ते 3Mचे जे चिटकवाचे पण नाही आहेत, ते चिटकवणारे येतात ना इथं चिनसाठी, ते मला ते पण नाही घ्यायचेत, कारण की मला नाही आवडत ते वाले. तसं पण आहे, कारण की जरासं असं एक मनात असं एक हे राहतं, काय भीती वाटते की भाई उद्या पडलं तर, की काय झालं तर काय करणार. हे वाले कसे, हे वाले बेस्ट आहेत. ह्याचं पण काय असं रिप्लेसमेंट पण नाही. आता हे तुटलं आहे, ह्याच्या असं पुढचं असं काही रिप्लेसमेंट पण नाही यांच्याकडे, की लाईक मी नुसता हा पार्ट मागून स्क्रू काढू आणि परत फिट करू, असं पण काही करू नाही शकत. इफ कोणाकडे असेल म्हणजे ॲडव्हेंचरसाठी गुड माउंट, तर प्लीज सांगा मला. आय एम रेडी टू एक्सप्लोअर न्यू थिंग्स. आणि येस, आणि तुम्हाला मी अक्षरशः बोलतो, हे बघा हे कॉन्टेंटच आहे, हे सगळं कॉन्टेंट आहे. आणि डे टू तुम्हाला कॉन्टेंट बनवण्यासाठी कॉन्टेंट नाही लागत. तुम्हाला नुसतं डे टू डे लाईफमध्ये काय चाललं आहे तेवढंच नुसतं रेकॉर्ड करायचं आहे.
कॉन्टेंट तुम्हाला बनवण्याचं का जबरदस्ती कॉन्टेंट बनवण्याची पण तुम्हाला जरूरत नाही आहे. तुम्हाला नुसतं जे तुम्ही डे टू डेमध्ये करताय ना त्याला नुसतं रेकॉर्ड करा, तुमचा कॉन्टेंट ऑटोमॅटिकली रेडी होऊन जाईल. तर ते करा तुम्ही. कसं की हा एक माझा कॉन्टेंट म्हणजे कॉन्टेंट होता हा माझा. हे मी आता करतच होतो. मी ॲक्च्युली याचं मागचं पण उघडून बघितलं. इथं ते 2 स्क्रू आहेत, मी दाखवतो. इथं हे 2 स्क्रू आहेत. हे 2 स्क्रू उघडले ना, इतरचे दिसत असेल तर हे 2 स्क्रू उघडले तर हे पूर्ण हा पार्ट बाहेर येतो याच्यातला. हा पार्ट पूर्ण बाहेर येतो. जसं याचं पण आहे. जे माउंट कुठे गेला भाई? जे माउंट कुठे गेला? एवढा वेळ इथं होता भाई. जे माउंट कुठे गेला? आत्ता तर इथं पडलेला होता एवढा वेळ. 2 मिनटं भाई. वेअर इज द जे माउंट? 2 मिनटं होईल का? ओके, सापडलं आपल्याला. पण हे गोप्रोचं आहे. मला कधी गोप्रो घेतलेला त्याच्यातलं आहे. पण जे माउंटचं कसं इझी एक माहिती का? हे बघा, आता मी इथं तुम्ही आता सगळे जेवढे यूज करतात त्यांच्यासाठी तर इझीच आहे की नुसतं याला इथं स्लाईड करायचं आहे. हे बघा, ओप्स, हे घेतलं. अरे देवा. आणि याला नुसतं इथं स्लाईड करायचं आहे तर जे माउंट तुमचा फिक्स झाला. आणि कॅमेरा पण काढायचा असेल ना तर मी काय नुसतं हे करणार आणि ओके. आणि जे म्हणजे कॅमेरा पण त्याबरोबर बाहेर आला. इट इज सो इझी. इट लाईक 5 सेकंड्स लागतं याला. पण याचं कसं आहे की तुम्ही थांबवा, तुम्ही त्यानंतर तो गोप्रोचं नट लूज करा, त्यानंतर गोप्रो काढा, त्यानंतर तुम्ही बॅगेत ठेवा. इफ इमर्जन्सीमध्ये पावसात दिवसात काही झालं तर तो सगळ्यात मोठा झोल आहे. तर तेच मी बघतोय की कसं ॲडजस्ट कसं करायचं. आता याच्यावर कसं ॲडजस्ट करायचं तर मी ते बघतोय का मी याला असं उलटं लावून इफ फिट होत असेल, म्हणजे सॉरी, इफ तुम्हाला दिसत असेल तर उलटं असं काय करून फिट होत असेल तर मी ते बघेल का असं काय करून फिट होत असेल तर तसं बघायला लागेल. पण हे जास्त बेंड नाही होत यार. माझं मेन तेच आहे की हे जास्त असं बेंड नाही होत. आणि इफ बेंड झालं पण ते बरोबर त्याच्या पोझिशनमध्ये नाही राहणार, ते सारखं हालत जाणार. कारण की याचं रबर पण खूप स्मूथ आहे. याचा कसं रबर आहे ना, जरासा असा चिपचिपी रबर आहे आणि जरासा हे, त्यामुळं तो राहतो तिथं आणि या बरोबर फिट होतं इथं. असं याच्यात आहे ना, तो बरोबर फिट होऊन जातो. त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. याचं जरासा टेन्शन आहे. तर आता बघू, मी आता या विकेंडला ऑप्शन बघेल याच्यात. कारण की इफ रेकॉर्ड करायचं असेल काही पण, कारण की मंडेला ऑफिसला जायचं आहे बाईक घेऊन, तर मी बोललं की काय तर कॉन्टेंट भेटेल आपल्याला त्यासाठी. तर बघू कसं करायचं आता. लेट्स सी हाऊ टू डू इट. काय तर झोल करून मी त्याच्यावर अपडेट देईल तुम्हाला. चलो देन, बाय बाय. तर आता तर हा जरा असा वाटतोय, मी लावलं आहे जरा स्टेबल, एकदम टाईट आहे. कारण की याला कसं, याला वेल्क्रो आहे ना इथं कसं याला वेल्क्रो आहे. तर माझ्याकडे एक वेल्क्रोची स्ट्रेप होती. हे बघा, वेल्क्रोची स्ट्रेप. तर मी याचं खालचं जे नॉर्मल दोरीसारखं असतं ते काढून मग मी त्याला वेल्क्रो लावलं आहे. इट लुक म्हणजे एक मिनटं, आता असं एकदम हे तर वाटतं, असं स्टडी तर वाटतं आहे, पण काय बोलू नाही शकत. वेल्क्रो एकदम मी त्याला इथून घेऊन वेल्क्रो पूर्ण असं वर हे इथं हे केलं तर हे वेल्क्रोनी असं तर मी त्याला जोडलं आहे. इट फील स्टेडी. म्हणजे असं मला एकदम असं कडक तर वाटतं अजून पण. असं बसलं तर असं काय हे नाही आहे, असं अजून पण काय असं मला वाटत नाही याला काय होईल करून. पण मला तरी अशी तर भीती आहे हात. हे कसं आहे की बघा, आता मला इफ असं लगेच हेल्मेट काढायचं असेल, म्हणजे गोप्रो काढायचं असेल, तर मी नुसतं याला हे खाली दाबून इथून मी काढू शकतो. ते त्या ह्याच्यात नाही करू शकत, या ह्याच्यात नाही करू शकत. कारण की या ह्याच्यात कसं की तुम्हाला काढायचं असेल ना, हे सगळं काढा, त्याच्यानंतर हे होईल. तर हा एक ऑप्शन होता. तर मी आता बनवला तर आहे, बट लेट्स सी. भाई एक तर ट्रायपॉड नाही आहे, त्यामुळं एक हाताने ना करायला खूप त्रास आहे. हे केलं, फिट झालं, आणि हे परत हे केलं. 2 सेकंड पण नाही लागत यार.
हे ह्याच्यातून हे करायला म्हणजे काढायला, त्यात खूप टाईम जात होता, ह्याच्यात खूप टाईम जातो. तर त्यामुळं मला हा वाला माउंट जरा जास्त सिक्युअर वाटतो, म्हणजे सिक्युअर नाही पण ॲट द एंड चांगला वाटतो की इथं फिट झालं, काय निघणार नाही, काय हे नाही की उद्या मला बॅगेत पण एकदम म्हणजे लगेच मला बॅगेत पण काढायचं असेल, काढून बॅगेत पण ठेवायचं असेल, का पाऊस बीस काही आला तर मी नुसतं एवढं हे करून त्याला असं काढू शकतो. त्याच्यात करायला हार्ड आहे, ह्याच्यात करायला खूप हार्ड आहे. तर बघू काय मी अजून काय जुगाड करू शकतो का ह्याच्यात, काय अजून नीट काय करू शकतो का ते बघतो आणि तुम्हाला परत अपडेट देतो त्याच्यावर. नाहीतर आजसाठी डे 45 एंड्स हिअर. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा लोकांबरोबर इफ तुम्हाला असे जुगाडू काय बघायचं असेल तर. इफ यू लव्ह जुगाड देन फॉलो मी. आणि तुम्ही इंट्रोवर्ट असेल तरी फॉलो मी, काही नसेल तरी फॉलो मी, कारण की मला 200 सबस्क्रायबर्स पाहिजे डिसेंबर एंडपर्यंत, 200. तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.